होतील माणसं, माणसाचंच झालं माणसाचं रेखांचं, माणसाचं रेखांचं. डच, पोर्तुगीज आणि शाही इंग्रजांच्या गुलामीविरोधात भारत मातेला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचे भारतभूमीचे स्रोत म्हणत सागरात उडी घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो, मैं तुमको आजादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे म्हणणारे लोकमान्य टिळक, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग आणि असे कित्येक स्वातंत्र्यासाठी भारतभूमीच्या फासेवर जाणारे भारतभूमीच्या सूत्रांना माझी कोटी कोटी प्रणाम. मित्र, स्वातंत्र्य आपल्याला 77 वर्ष पूर्ण झाले तरी कुणाला शेत खाल्लं, दाट मागावी कुणाकडे अशीच अवस्था या देशाची झाली. धर्म, पंथ, जात, प्रांत, भाषा भेद आणि प्रादेशिक राजकीय पक्ष असा प्रकारचा कर्करोग म्हणजे कॅन्सरची बिमारी. अर्थात कूटनीती या दूरदर्शनसाठी शाहू राजकारण्याने पहिल्या वयाला सुरुवात केली आणि त्याच कारणाने भारत मातेचा एक चांगला चेहरा डावलला की काय असा याचा प्रश्न निर्माण झाला. मित्र, राष्ट्रसंत सांगून गेले की गाव हा विश्वाचा नकाशा. मित्र, राष्ट्रसंत सांगून गेले की गाव हा विश्वाचा नकाशा. गावामान देशाची, देशामान जगाची पराक्रम हे विश्वची माझे असा हा महामंत्र जगाला दिला. पण आज देश पातळीवरूनच नव्हे तर जागतिक पातळीवरून नजर टाकली की कोरोनासारख्या महाभयंकर प्रलयकारी संकट असताना याचा सामना करण्याची ती विशिष्ट अवलंबन माजवणाऱ्या शिवचार वर्चस्वादी साम्राज्यवादी देशाकडून त्याला खत पाणी घातले. आणि हे विश्वाचे माझ्या म्हणणाऱ्या राष्ट्रसंतांच्या विचारसरणीला काळीमा फासण्याचा भाग दिला जातो. हे फक्त आणि फक्त धूत राजकारणी मग जगातला कुठलाही धूत राजकारणी असो, पण लक्षात ठेवा धूत राजकारण्यानं, पण लक्षात ठेवा धूत राजकारण्यानं घडलेले दिलेले औषधांनी आम्ही भारतभूमीचे भारी सुपुत्र या देशाचे एकही शकले करून देणार नाही. मग तो चीनचा सीमेचा प्रश्न असो, पाकिस्तानने केलेले आक्रमणी असो, भूषण सारखे नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय लाया असो, हे अन्य प्रश्न आमच्या प्रामाणिकपणाचे असो. म्हणून तर मी म्हणते आहे, मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. बोलो भारत माता की जय, वंदे वंदे. आज चीन, पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाची तयारी करतात. देशामध्ये दहशतवादी हल्ले होतात. उरी, पुलवामा सारख्या रक्ताळलेल्या आठवणी आपल्याला दुःख देतात. अनेक शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते आणि गरिबांना एक वेळचे जेवण पण मिळत नाही. धर्माच्या नावानं जाती दंगले होतात तेव्हा भारत मातेच्या सेवेत तुकडे होतात. एकाच आईचे लेकरं तिच्या रक्तासाठी तहानलेली असती तर ती आईची काय अवस्था होत असेल. या साऱ्या आक्रमणामध्ये अतिशय साधारण माणूस भरगडला जातो. जळणारी झोपडी आणि करपलेले खून हे भारतीयांचेच आहे. आपण काय विसरतो हा खरा प्रश्न आहे. भारत माता की वंदे वंदे. महात्मा गांधी की, सरदार वल्लभभाई पटेल की, मौलाना आजाद की, जोर से